विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सोलापुरातील शेतकऱ्याकडून जय हिंद फूड बँकेस वाटपासाठी देण्यात आले 3 एकरमधील 2 ट्रक कलिंगड। NTPC जवळ आहेरवाडी सोलापूर येथील शेतकरी श्री बालाजी मार्गम यांनी कलिंगड देऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे। शेतामध्ये पिकवलेला अन्नधान्य फळभाज्या या आपल्या पोटच्या पोरासारखं जपणं आणि त्याच्यावर देखरेख करणं अत्यंत मेहनतीचे असते। आज जर त्याच फळभाज्यांना मार्केटमध्ये त्याचं मोल व्यवस्थित मिळत नसेल तर कदाचित शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते। यामध्ये शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो, कारण संपूर्ण सृष्टी आज त्या मायबापा अवलंबून आहे। यामध्ये एक बीज लावणं सोपं असतं, पण त्याची निगा राखणं, सतत पाणी देणं, औषध खत पाणी करणे हे खूप कष्टाचे काम आहे। त्यामध्ये अवकाळी पाऊस, शासनाचे चुकीचं धोरण, दलालांची मनमानी, लोड शेडिंग या अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। एवढे असून सुद्धा बाजारात भाव मिळत नाही, तरी पण शेतकरी 3 एकर शेतात लावलेले 2 ट्रक कलिंगड हे भाव कमी असल्याने ते न विकता ते गरजूंना वाटप व्हावे या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत जय हिंद फूड बँकेसह देण्यात आले। विशेषतः शेतकरी बालाजी मार्गम यांनी त्यांच्या शेतातील कलिंगड देऊ केले। त्यांच्या या धाडसी निर्णयातून अनेक लोकांना कलिंगड वाटप करण्यात आले। जय हिंद फूड बँकेच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे चालणाऱ्या अन्नदान महासेवेत पेशंटच्या नातेवाईकांना व पेशंटांना अन्नदान करण्यात येत असते। या ठिकाणी त्यांना कलिंगड देण्यात आले। बेघर, निवारा केंद्र व गरीब वस्तीमध्ये कलिंगडाचे वाटप करण्यात आले। यासाठी जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश सुरेश तमशेट्टी व सदस्य सुधीर तमशेट्टी, शेखर तमशेट्टी, विशाल तमशेट्टी, सिद्धाराम तमशेट्टी यांच्या योगदानातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले। तसेच या कार्यासाठी लागणारे ट्रक तंबाके वीट भट्टीचे आकाश तंबाके यांनी उपलब्ध करून दिले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।